ज्ञानेश्वरी नेमकी कशी वाचावी? ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करावा? हा प्रश्न ज्ञानेश्वरी वाचताना कधीतरी आपल्याला पडलेला असेल. माऊलींनी पहिल्या अध्यायात याचं उत्तर दिलेलं आहे. माऊली सांगते, जैसे भ्रमर परागुण येती परी कमलदळे नेनती तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. माऊली म्हणते, जेव्हा आपण एखाद्या कमळाकडे पाहतो तेव्हा आपल्याला तळं दिसतं, त्याची पानं दिसतात, त्याच्या पाकळ्या दिसतात, पण त्या कमळामध्ये असलेला मध मात्र आपल्याला दिसत नाही. तो मध फक्त आणि फक्त त्या भुंग्यालाच दिसतो. आणि तो भुंगा जेव्हा त्या कमळाकडे येतो आणि इतक्या सावकाशपणानं त्या कमळावर बसतो की कठीणातलं कठीण लाकूड फोडणारा भुंगा त्या नाजूक कमळावर बसून त्यातला मध इतक्या हळुवारतेनं उचलतो की तो भुंगा बसल्यामुळे त्या नाजूक कमळाच्या पाकळ्या फाटत नाहीत, की मध नेल्यामुळे ते कमळ सुकतही नाही. इतक्या नेमकेपणानं, सावकाशतेनं, हळुवारपणानं आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आणि त्यातला भावार्थ आपल्याला वेचता आला पाहिजे. ऐसेणी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे अथिला तोची जाणे मानू ये.